मनाचे श्लोक. श्लोक 6. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे म्हणा काम नाना विकारी, नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू, नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू. सर्व श्रोत्यांना रामकृष्ण हरी. श्री समर्थांच्या श्लोकामध्ये 6व्या श्लोकावरती आज आपण चिंतन करणार आहोत. आतापर्यंतच्या जेवढ्या झालेल्या भागामध्ये समर्थांनी आपल्या मनाला उपदेश केलेला आहे आणि या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्या मनालाच उपदेश केलेला आहे. समर्थ वारंवार मनाला उपदेश करतात. त्याचं कारण असं आहे की तिथून सगळ्या क्रिया सुरू होत असतात. तर या मनामध्ये काय काय आलं पाहिजे याविषयी समर्थ अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतात. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध म्हणजे राग. या सृष्टीमध्ये सर्व जीवजंतूंना हा राग येत असतो. मनुष्याला तर राग येणं स्वाभाविक आहे. आमच्याकडे 2 बैल आहेत. त्या बैलांना सुद्धा कधी कधी राग येतो. शेळ्या आहेत, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे पाळीव प्राणी आहेत, गाई म्हशी आहेत, त्यांना सुद्धा कधी कधी राग येतो. पण ते त्यांचा राग जे आहेत ना ते वेगवेगळ्या भावनेमधून व्यक्त करू शकतात. आणि मनुष्याला राग व्यक्त करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आबोला धरणे, द्वेषाने पाहणे, ज्याला इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतात. आमच्याकडे पूर्वी गाय होती आणि 10 काळ ती जर रागवली ना तर त्या दिवशी ती दूधच काढून द्यायची नाही, लाथा झाडायची. पण तिला वाणी नाहीये. तर मनुष्याला वाणी असते. मनुष्याला राग आला की काय करतो? द्वेषाने तो इतरांशी वादविवाद करतो. तसे इतर प्राणी शक्यतो कमी त्रासदायक आहेत, पण मनुष्य हा जास्त त्रासदायक आहे. तितकाच तो सोजवळ पण आहे, परंतु काही वेळेस त्याच्या अंगामध्ये रावण संचारतो. आणि क्रोध निर्माण झाला की क्रोध हा बुद्धीला खाऊन टाकतो. क्रोधामुळे काय होतं की आपली जी बुद्धी आहे ना ती बुद्धी काम देण्याशी होते आणि मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अनिष्ट गोष्टी घडतात आपल्या हातून. आणि बुद्धीचा मग निर्णय चुकला की त्याचा त्रास शरीराला होत असतो. त्यामुळे मनावरती अतिशय संयम ठेवून बुद्धीने निर्णय घ्यायचा असतो प्रत्येक वेळी, नाही तर त्याचा त्रास शरीराला होतो. काय झालं की आमच्या पत्नीने चुलीवरती गॅसवरती चहा ठेवलेला होता आणि इकडे मैत्रिणीशी गप्पा मारण्याच्या ओघामध्ये तिचा हात त्या पातेलीकडे गेला आणि चटका बसला. काय झालं म्हणजे अवधान निर्माण झालं. म्हणून माऊली सुद्धा सांगतात अवधान द्यावं कुठल्याही गोष्टीवरती. म्हणजे आपल्या चित्तामध्ये आपण जे काय करतोय ना त्याच्यामध्ये आपलं चित्त असावं, लक्ष असावं. कुठलीही गोष्ट लक्ष देऊन केली तर ती फायद्याची असते. रेल्वेचे इंजिन चालवणाऱ्या ड्रायव्हरनी सिग्नलकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल बरं? त्याला ते अतिशय संवेदनापूर्वक चित्ताची एकाग्रता ठेवून कार्य करावं लागतं. तसं आपल्या मनाला सांगितलेलं आहे की तुझ्या मनामध्ये राग देऊन देऊ नको. हे म्हणा तू कुठल्याही स्वरूपाचा मनामध्ये राग येऊन देऊ नको, कारण त्याचा त्रास शेवटी माझ्या देहाला होणार आहे. म्हणून समर्थ सांगतात नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी. कारण तो खेदकारी म्हणजे काय की त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत असतं. एखाद्या गोष्टीचा खेद करतो म्हणजे आपल्याला ती गोष्ट नापसंत असते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की नको रे म्हणा काम नाना विकारी. मनामध्ये काम भावना, आपल्या मनात इच्छा निर्माण नाही झाली पाहिजे. काय होतं की मग मनामध्ये काम लोभ हा निर्माण झाला की लोभ दुःखाला कारण आहे. मी मागे एकदा बोललो होतो की त्यागामध्ये सुख आहे आणि भोगामध्ये दुःख आहे. लोभ निर्माण झाला की आपल्याला भोगाची इच्छा होते.
मन त्याप्रमाणे काय करतं, तिकडे ओढ घेतं. कानाला चांगला सुवासिक सुगंध आला ना की मन ती इच्छा करतं. भजी तळलेली असेल, जिलाबीचा वास आला की मन तिकडे धाव घेतं आपलं. तर त्या मनाला तो आवर घालण्यासाठी की मनातून माझ्या मनामध्ये लोभ निर्माण व्हायला नको कुठल्याही गोष्टीचा, त्याविषयी इच्छा बाळगायची नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. माझ्याकडे पैसे नाहीये, शेजारी हॉटेलमध्ये गमगमाट चाललेला आहे, पण मी ते घेऊ शकत नाहीये, तर मला सांगायचे की नाही, तुझ्या प्रारब्धामध्ये नाहीये, आज आपल्याला नाही मिळू शकणार. ज्या दिवशी याला कदाचित आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेस आपण त्याचा आनंद उपभोग घेऊया. हे काय केलं पाहिजे, आपल्या मनात ठसवलं नाही. आपण जर असं नाही ठसवलं मनाला तर काय होतं की मग आपण दुःखाला कारण होतं. तर हे साधू संत जे असतात ते काय करतात की आपल्या इच्छा मारून टाकतात. आपण काय करतो, इच्छा घालवतो. इच्छा घालवायची नाही, इच्छा मारून टाकायची. आणि एकदा मेल्ली इच्छा परत जिवंत होत नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात, त्याग करावा लागतो. मनाला वारंवार ते गोष्टी बिंबाव्या लागतात. मनाला त्या गोष्टी बिंबवण्यासाठी साधनेची गरज असते. हे एका दिवशी शक्य नाहीये. ज्यावेळेस वेल छोटा असतो त्यावेळेस तो ज्या आपण फांदीवरती चढू त्या फांदीकडे जातो. बाळ लहान असताना त्याच्यावरती जसे आपण संस्कार करतो त्याप्रमाणे ते पुढे वागत असतं. म्हणून आपल्या मनावरती आपण सारखे वारंवार संस्कार करायचे. कुठले संस्कार करायचे की त्याला चांगल्या मार्गाला लावायचं. कायम त्याच्यावरती काय सार आणि असार, सत्य आणि मिथ्य, खरे आणि खोटे, हे काय आहे ना, हे मनाला ओळखायला लावायचं. मनाने ओळखलं की बुद्धी त्याप्रमाणे काम करते. आणि मनाने जर नाही ओळखलं ना तर मग बुद्धी काय करते की बुद्धी स्वविचाराने वागते. बुद्धीला काय पाहिजे की सगळीकडे फिरण्यासाठी हे पाहिजे, त्याला मोकळं रान पाहिजे. तर त्या बुद्धीला तिकडे जाऊन द्यायचं नाही. आणि काय की त्या मनाला, आपल्या मनामध्ये मद मत्सरू आणि दंभ. दंभ म्हणजे काय की खोटी मिथ्य माया. खोटी मिथ्य माया जी आहे ना ती आपल्या मनामध्ये पसरून द्यायची नाहीये. अहंकार वाढवून द्यायचा नाही. श्री समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी आपल्या मनाने जे कुठलं काम केलं पाहिजे, निस्वार्थ भावनेने काम केलं पाहिजे. मनामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही ठेवला पाहिजे. कारण काय होतं की एक वाईट मन तुमच्या अनेक चांगल्या गोष्टीवरती पाणी फिरवतं. तुम्ही दिवसभर चांगली साधना केली, चिंतन म्हणून केलं, आणि संध्याकाळी एखाद्या विषयी तुम्ही क्रोधाने बोलला ना तर तुमच्या दिवसभर केलेल्या साधनेवरती पाणी फिरून जातं. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे की दिवसभर चांगले काम केलं तर संध्याकाळी सुद्धा तुमच्या हातून म्हणजे त्या दिवसाचा शेवट सुद्धा चांगलाच झाला पाहिजे. त्यामुळं सतत चिंतन मनामध्ये राहिलं पाहिजे. दुःख ही सुखाची जाणीव करून देणारं एक साधन आहे. माणसाला दुःख जर नसेल ना तर मग सुखाची जाणीव होणार नाही ना. जीवनामध्ये दुःख पाहिजे. कुंतीने सांगितलं होतं ना भगवंताला, शेवटी शिकून सांगितलं की कोणाला काय पाहिजे तुम्ही मागा. त्यावेळेस कुंतीने सांगितलं की भगवंता मला दुःख हवे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की कुंती, मी आयुष्यभर तू दुःखामध्ये सहन केलं आणि तुला आता दुःखच काय पाहिजे. तर तिने सांगितलं की देवा, दुःखामध्येच तुझी आठवण होती, तुझा विसर मला पडाय नको. म्हणून मला आतापर्यंत जे झालेलं आणि पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःखच हवे. त्या दुःखामुळेच मला तुझी सतत आठवण राहील, तुझी जागृत राहील. तसं आपण काय केलं पाहिजे, मनाला आहे ना वारंवार सांगितलं पाहिजे की माझ्या मनामध्ये दंभ, लोभ, मत्सर, क्रोध हा येऊनच देऊ नको. हा जर आला नाही तरच मी चांगल्या प्रकारचं कार्य करू शकेल. कारण काय आहे की मन हे माणसाच्या सर्वात जवळचा मित्र आहे. माणसाच्या सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल 24 तास, तर ते आपलं मन असतं. आपण जगाच्या पाठीवर सर्वांना फसवू शकतो पण आपण आपल्या मनाला नाही फसवू शकत. आपण समोर एखादा व्यक्ती आला आणि आपण त्याला इच्छा नसताना काही गोष्टी खोटी सांगितल्या, तो मनुष्य निघून गेल्यानंतर आपलं मन आपल्याला म्हणतं की आपण हे बरोबर नाही केलं, करा. त्यावेळेस आपल्याला थोडासा आनंद झाला, पण आपलं ते मन आपल्याला कायम सांगत असतं की मी ह्याला जे सांगितलेलं आहे मिथ्य, ते खरं नव्हतं.
तुम्ही अंतिम शेवटच्या क्षणापर्यंत सत्य बोलत राहिला तर काय होईल हो? मनुष्याला सगळ्यात जास्त भीती कशी असते? मृत्यूची भीती असते. याच्यापेक्षा तर पुढचं काहीच नाही ना. मरणाच्या नंतर काय नाही. राजा फाशी देणार आहे, पण तरी पण तुम्हाला हे माहिती की आपण जर ही गोष्ट बोललो तर राजा फाशी देईल. पण तुम्ही जर ते सांगितलं की हे सत्य आहे, तुम्ही फाशी चिंता नाही केली, तर एक दिवस त्या राजाला कळेल की नाही, हे जे होतं हे खरं होतं. सुळावर जाण्याची जरी वेळ आली तरी माणसाने सत्य सोडू नये. सत्याचा गोड, सत्याचा शेवट हा नेहमी गोड असतो. सत्य बोलताना कटू वाटतं, पण ते पुढे शेवटी आनंद देणार असतं. राग, द्वेष, इच्छा, आकांक्षा ह्या आपल्याला जरी क्षणिक सुख देणार असलं ना, तर ते अनंत यातना देणार असतं शेवटी. म्हणून सत्याची खास कधी सोडायची नाही. आणि सत्य काय असतं? ब्रह्ममय सत्य असतं. आणि आपल्याला ब्रह्ममय दिशेकडे जर वाटचाल करायची असेल तर सत्याचा मार्ग स्वीकारावा. गांधीजींनी आयुष्यभर सत्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे काय झालं की देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांना खूप यातना झाल्या असतील, परंतु ते त्यांच्या मार्गापासून विचलित नाही झालं. तसं आपण आपल्या मनाला कायम सत्याच्या मार्गावर ठेवायचं असेल ना, तर कुठलीही गोष्ट सत्यच बोलायची. किती कटू प्रसंग होत्या, थोडस नुकसान होईल आपलं, त्या नुकसानाची पर्वा नाही करायची, पण सत्याच्या मार्गावर. इंद्रिय विषय विकाराचे दास असतात. आपले जे इंद्रिय असतात ना, ते विषय विकाराचे दास असतात. आणि त्यामुळे काय होतं की अज्ञानी पामर ते दुःखामुळे ते निराश होतात. काम, क्रोध, मोह ग्रासिले बुद्धीशी, मृग व्याघ्रे धरले दशा झाली तैशी. वाघाने हरणाला तोंडामध्ये पकडल्यानंतर जी काही दशा होती ना, तशी दशा आपल्या जीवाची होती. कधी आपल्याला जेव्हा काम, क्रोध, मोह जो पकडतो ना त्यावेळेस, आणि ती जर दशा तशी होऊन द्यायची नसेल ना, तर सत्याचा मार्ग स्वीकारावा. बुद्धीशी ऐसा देई ज्ञानबोध, नष्ट व्हावे सर्वथा काम आणि क्रोध. बुद्धीला काय दिलं पाहिजे? ज्ञानाचा बोध दिला पाहिजे. आता काय होतं की वारंवार अनेक गोष्टी त्याच रिपीट होत आहेत. समर्थ सांगतात की मनालाच उपदेश करतात. प्रत्येक चिंतनात आपल्याला तेच सांगावं, शब्द मागे पुढे खालीवर असतील, परंतु त्याचा जो भोग आहे तो एकाच ठिकाणी जातो. या गंगा, चंद्रभागा, यमुना, सरस्वती, कावेरी ह्या सगळ्या नद्या वाहत आहेत, पण त्यांना जायचे कुठे? समुद्राकडे जायचे सर्वांना. त्यांचा अंतिम प्रवास तिथे आहे. तसा आपल्या मनाचा जो आहे ना, हा अंतिम प्रवास त्याच ठिकाणी आहे. श्री समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.